जय श्रीराम सर्वांना. तर का आपला गोसावळा इकडं थोडासा बांधून झालाय, थोडासा म्हणजे एकच पाडगा झाले. आणि इकडं पाठीमागे जे दिसतंय ते सगळं खाली पसारल्यात. यल पसारल्यात. तर काय झालंय, इतकं वारं सुटलंय, ह्या वाऱ्याने काय याला बांधलंच नाही, तुटून जाते म्हणून एकदम 8 दिवस झाले मरणाचं वारं सुटलंय. तर ह्या वाऱ्यामुळे आपल्याला काही याला बांधता आलं नाही. आणि कालपासून मी बांधायला सुरुवात केली, काल नाही केली, म्हणजे काल थोडंसं बांधलं होतं. तर आज बांधते एकटीच. तर त्याला पार फुलं आल्यात, कळ्या आल्यात. बांधायला खरं तर लेट झालं कशामुळं, तर पाऊस बंद झाला. पाऊस चालू होता, पाऊस 10-12 दिवस येत होता झिमझिम. त्यातून पाऊस बंद झाला आणि वारं सुटलं. तरी वाऱ्याचं बांधलं ना की आता शेंड तुटलं की याला खाली पडतात. त्याच्यामुळं बांधायचं ठेवलं होतं. आणि सकाळपासून काय म्हणलं बाया गावत्याल, 4-5 बाया बघितल्या, पण बाया काय भेटल्या नाही आता. कारण का सगळ्याची कामं चालल्यात. थोडासा पाऊस पडल्यामुळं माणसांना हे लावायचं ते लावायचं, रानात तरकाऱ्या लावायच्या, हे चालूच आहे आपलं. तर आता म्हणलं काय होईन ते आपलं घ्यायचं बांधून. दादूचं पप्पा काय आलं नाही बांधायला, येतो म्हणलं, आलं नाही, कुठं गेलं काय माहिती. सुतुळी घेऊन येतो म्हणलं, तर सुतुळी आणायला गेल्या, ते कवाशी येतात काय माहिती. आता हे बांधायला काय उरकतंय का नाही मला 2-3 दिवस काय माहिती. काल गेलं तर वारीला, काल त्यांनी जेजुरी नाही सासवडपासून तर जेजुरीपर्यंत पायवारी केली. तर रात्री परत घरी आलं. कारण का घरी एवढी कामं आहेत ना, जनावरांचं आणि ह्याचं काय मला एकटीला होत नाही सगळं, पण एखादा दिवस ॲडजस्ट करावा लागतोय. तर चला म्हणलं, काल 1 दिवस गेलं, झाली पायवारी. आणि काल एवढी मोठी घटना घडली, खरंच लय वाईट वाटलं. असं देवाच्या वाटेला जाऊन जर अशी माणसांचं मन नाराज होतं असेल, जीवनाशी माणूस जात असेल, तर खरंच कुठंच मन लागत नाही. इतकं म्हणजे काल त्या ट्रकवाल्याने कशी माणसाच्या अंगावर ट्रक घातली, कसा चालवत होता डोळं झाकून, इतकं म्हणजे त्याला समोर इतकी माणसं दिसत असताना बी त्याने माणसं मारली, म्हणजे किती वाईट आहे ना. खरंच देवाला माणसं गेलेली किती वाईट झालं. म्हणजे त्यांना किती घरच्यांना वाटत असेल की कोणाची आई असेल, कोणाची बहीण असेल. 3 महिला तर जागेवर ठार झाल्या. पण लय अवघड आहे. देवाला जाणं ही माणूस माघारी येईन म्हणून गॅरंटी नाही, असं नव्हतं काढायला पाहिजे. किती लोक वारकरी काल नाराज झाले असत्या. खरंच घरची किती वाट बघत असतील, त्यांची मुलं असतील, मुली असत्या. तर असं नव्हतं काढायला पाहिजे. अक्षरशः ती दादूचं पप्पा आणि ती तिथंच होतं, समोरच होतं, त्यांच्या समोरच झालं. म्हणजे तिथं लय लांबही नव्हतं. पण खरंच बघून ते इतकं बेकार वाटलं ना, असं नाही काढायला पाहिजे. काय शेवटी नशीबच होतं म्हणायचं, देवाच्या वाटेला मरा नेण्याचं. पण तर तुम्ही जाताय का वारीला? कोण गेलतं का तुमच्यातल्या वारीला? ती लय लांबची लोक असतील बहुतेक, इथली एवढ्यातली तर नसतील, पुण्यापासली आसपासली नसतील, पार्टिकुलरली नांदेड परभणी त्या साईडची असतील बहुतेक ती लोक बाया. खरंच किती वाईट झालं का नाही त्यांचं. किती आशा तुष्यानी देवाला आलेली, किती आनंदाने चाललेली, नाचत हसत खेळत, अगदी देवाचं दर्शन घडण असं त्यांनाही वाटलं असेल. पण खरंच आशेची दुर्दशा माणसाची कधी धावं तुटली सांगता येत नाही. खरंच माणसाचा जन्मही लय वाईट आहे. तर चालले आता बघा काय होईल ती. म्हणलं घ्यायचं बांधून, पण बांधायचं काय उरका नाही आता. पाऊस तर काय पडतोय का नाही काय माहिती. एकदाच पडून घेतलं पावसाने, आता काय परत येतोय का नाही. आता किती दिवस झालं सगळी पिकंही सुकायला लागली, लोकांनी पेरण्याही केल्यात, पण काय पाणीच नाही. तर असं आहे आपलं दररोजचं दिवसाचं काम. ह्याला एकच बांधणी नाही, तर आता ही पहिली बांधणी झाली, त्याला 3 बांधण्या द्याव्या लागतात. 3 बांधण्या अशा द्याव्या लागतात की तांबाट्याला कशा आपण 3 बांधण्या करतो,
पहिली दुसरी तिसरी तशी ह्यालाही 3 बांधण्या कराव्या लागतात. त्याच्यामुळं केस पण विचारले नाही, सकाळी उशीर झाला रानात यायचं म्हणून गाय गुतावली तशीच आली. आणि ह्यालाही 3 बांधण्या करावं लागतात. लय कष्ट आहे खरंच, शेतकऱ्याला एवढं कष्ट आहे ना. आता हे चालू झालं ना तर येळेला स्वयंपाक पण करायला भेटणार नाही आणि जेवायला पण भेटणार नाही. लय अवघड आहे. 6 वाजता तर वावरात यावं लागते आणि त्यातून आमची जनावरांचं आहे ते राडा. तर आम्ही ह्याच वर्षी केली आता तरकारी, परत पुढल्या वर्षी नाही करणार. पुढल्या वर्षी आपल्या थोड्याफार गाया जास्त वाढवणार आहे. आता आहेत पण लहान मोठी आहेत, काही एकसारखी नाहीत, सगळी दुधाची नाहीत. त्याच्यामुळं म्हणलं चला ह्या वर्षी थोडंफार आपलं काहीतरी करावा. जेवायला भेटत नाही काय ना. सकाळी 6 वाजता यावं लागतं तोडायला. ते 6 वाजल्यापासून तर डायरेक्ट 10 वाजता माल तोडायचा, भरायचा.